गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेत आत्ता 8:30 झाले आणि आम्ही आत्ताच 15-20 मिनटं झाले असतील पोचलो आहे घरी. मस्तपैकी प्रवास झाला आणि आईने चहा बनवला आहे. तर या थोडं आता गाडी चालवून थकलो आहे, विश्रांती करूया, आपला नेहमीचंच आहे. मग नंतर बघू. आलेत, थोडं कामं केले आहेत बाहेरचं तुम्हाला. आणि ही सायकल 15 दिवस आपण आहोत. 15 दिवसात जेवढी मजा करता येईल सायकल परत आपल्याला होल्ड करून मुंबईला घेऊन जायचं आहे. मजा आली. पण चला, प्रवास झाला, गाडी आपली लावली तिकडे घरी. आता जरा पंख्याच्या खाली आराम करूया. आता वाजलेत 11 सकाळचे आणि आपल्या घरापासून हे असं वातावरण आहे आताचं. मस्त कडक ऊन पडलेलं. हो, दापोली गाडी गेली बाजारात. असंच असतं, एक गाडी इथे प्रॉब्लेम होतो ना, तर दुसऱ्या गाडीचा प्रॉब्लेम होतो. दिले तिने विश्वासाने. बोललो मग विश्वास तर ठेवा लागेल आता. तर त्या 30 तारखेला जाणार आहे मुंबईला, 30ला. तर त्या हिशोबाने मला कोकम तयार करून दे. आणि रडवी बरी आहे ना? रडवी हो, आता काय बाबा मस्ती करते खूप. नमस्कार, एका नवीन व्हिडिओत तुमचं परत पुन्हा स्वागत आहे. आपलं कोकण प्रवासात चालू होणार आहे. तर आज जातो आम्ही गावी. मे महिन्याच्या एंडिंगला, म्हणजेच आज समजा 15 तारीख आहे. मध्ये पण 2-3 फेऱ्या मारलेल्या. तर आजचा प्रवास असणार आहे. आई, बाबा, मी, मामा, मामी, आजी आहे आणि माझी बायको नाही आहे, बारकी पण माझी नाही आहे, ते येणार उशिरा. तर अशा प्रकारचा प्रवास. आज रात्री आम्ही 11:30 वाजता निघू. तर आलो आहे मी चारकोपच्या माझ्या घरी. हे घराचं खरं तर तुम्हाला आम्ही सांगायला विसरलो. एकदा करूया आपण, एकदा पूजा आहे. हे आपलं कांदिवलीचं दुसरं घर आहे. तर अशा प्रकारे आहे. आणि हे बाबू, हे बाबू, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ सोनू, इकडे बघ, इकडे बघ. गावी येते ना? सांग, गावी येते ना तू? येते ना गावी? हां, येणार आहे, उशिरा येणार आहे. तर बारकीला बघायला भेटायला आलो आणि आता इथून मी बोरिवलीला जाईन. बोरिवलीला गाडी बिडी आपल्याला व्यवस्थित पूर्ण आता धुवायचं आहे. तिकडे काम आहेत बरेच, सामान कॅरियरला बांधायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला आपला प्रवास चालू होईल. तर नक्कीच आपला पुढचा प्रवास चांगला असेल. नक्कीच बघा पूर्ण. भेटूया मग आपल्या कोकण प्रवासाच्या त्या दिशेने. आता निघतो बोरिवलीला. फायनली आपलं सामान भरलेलं आहे. सायकल, बाकीचं सामान बरंच आहे आणि आपली गाडी रेडी झाली. अशा प्रकारे सर्व. पाण्याच्या किती बाटल्या घेतल्या मला? 2 आहेत. चल मग आता आपण निघूया. वाजले किती? 2 वाजायला आले ना? 2 वाजले. वाशीला आम्ही, म्हणजे आपल्याला 1 तास लागला ना वाशीला यायला.
15 मिनटं झालेत आणि आता मंडणगडला पोचू आम्ही. तर इथून अजून 1-पाऊण तासाचा रस्ता आहे. म्हणजे 1-सव्वा तास तरी पकडा. तर असा प्रवास झाला. बघू शकता एकदम अशा प्रकारे आपला प्रवास चालू आहे. आता पोहोचूया लवकरच घरी. पुढे बघूया. रस्त्याची कामं चालू आहेत चांगले रस्ते झाले आता. अशा प्रकारे पोहोचतोय हॉटेल मेघनाथ. या पत्र्यातून पाणी गळायचं पहिलं, आता सध्या बंद आहे, काम चालू आहे. बस चालले पुढे आपल्या मस्त. फायनली आम्ही एलसीचा प्रवास केलेला कंप्लीट झाला आणि पोचलो आता. एसटी एकच दिसली आपल्याला, पण रपारप निघून गेली. होतं का नगर आपला आता. गाड्या आपल्या इथे पण चांगल्या आल्या.
गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेत आत्ता 8:30 झाले आणि आम्ही आत्ताच 15-20 मिनटं झाले असतील पोचलो आहे घरी. मस्तपैकी प्रवास झाला आणि आईने चहा बनवला आहे. तर या थोडं आता गाडी चालवून थकलो आहे, विश्रांती करूया, आपला नेहमीचंच आहे. मग नंतर बघू. आले थोडं कामं केले आहेत बाहेरचं, तुम्हाला दाखवतो. आणि तुम्ही घर तर बघितलं असेल. हे आपलं असं घर आहे, किचन आहे, बांधायचं आहे. एक 10x20चे हे किचन आपलं आहे. हे सर्व तोडायचं आहे. आता हे सर्व देवघराचं साफ करायचं सर्व सामान. अशा प्रकारे आपलं हे सर्व साहित्य, बिस्लरीच्या बॉटल, काय काय नाश्ता आहेत, मॅट आणले, ताडपत्री आणले, रशी आणले, बरंच काय आहे. काम आपलं आता पेंडिंग आहे, तो पूर्ण करायचं आहे. आणि अशा प्रकारे आपलं हॉल, चटई टाकली आहे, मस्त कवल्याच्या खाली पंखा लावला आहे, तो थंड वा वा हा हा असं वारा येतो आहे. आणि बाहेर आपली पडवी साफ करून घेतली अशा प्रकारे. आणि आपली सायकल पण घेऊन आलो आहे मस्तपैकी. तर गावी आल्यावर एक गोष्ट माहिती पडलं नवीन, की आपल्या घरी पाण्याचं नळ येणार आहे. पहिलं तर आहेच, म्हणजे प्रत्येक घराच्या कडे नव्हतंच, ते आता प्रत्येक घराकडे पाण्याचं नळ येणार आहे. तर चांगली गोष्ट आहे. हे नळ असेत सर्वांच्या घरी. आणि ही सायकल 15 दिवस आपण आहोत. 15 दिवसात जेवढी मजा करता येईल सायकल परत आपल्याला होल्ड करून मुंबईला घेऊन जायचं आहे. मजा आली. पण चला, प्रवास झाला, गाडी आपली लावली तिकडे घरी. आता जरा पंख्याच्या खाली आराम करूया. कसे काय मित्रांनो, मस्तपैकी फ्रेश झालं, आंघोळ विंघोळ केली आत्ता. आणि आता जाऊ बाजारात, फिश मार्केटला मच्छी घ्यायला. तर आता घेऊन जातो आपली सायकल. मुंबईवर आणले खास, 15 दिवस आहे, तर जरा एन्जॉय करूया. तर अशाच प्रकारे ऊन बघा किती आहे. आता वाजलेत 11 सकाळचे आणि आपल्या घरापासून हे असं वातावरण आहे आताचं. मस्त कडक ऊन पडलेलं आहे. तर निघूया मस्तपैकी रायडिंग करू सायकलवरती. चला मच्छी बाजारात जाऊया. फायनली पोचलो आपल्या केलची मच्छी बाजारात. कशी आहे कोलबी? 50 रुपये वाटा. अजून काय आहे? कोलबीच आहे. हां थांब जरा बघतो. हे काय बांगडे आहेत? बांगडे आहेत ना? ₹100 वाटा ना? हे बघ, थोडी लाव बोलले तर वा. आणि बांगडा जर लाव तू तुझ्या हिशोबाने. बांगडे कितीला आहे? 100ला 4 बांगडे. ढोमे आहेत ना? मग दोन बांगडे हे 2 घेतो ना ते. चल, कोलबीचा वाटा एक दे. 2 घेतो. आणि एक बांगड्याचं एक बांगडा. बांगडाला हां ठीक. बांगडे हे कापून दे. याचा एक वाटा कमी करा ना. ते दे. किती झाले? 200 झाले ना? चला, सकाळी आलो तर थकलो तो, जरा झोपलो. आता घेतले ते बांगडे आणि कोलबी. आज आहे शनिवार.
तर गावी असल्यावरती उपवास खूप कमीच असतात. अशा प्रकारे जास्त नाही आहेत मच्छीवाले. त्यात आई आहेत दोघं आणि त्या आई ताई बसलेत. तर अशा प्रकारे आपल्या सकाळचं आज गावी भेटले. तर चिकन खूप कमीच. तर आपल्या फिश घेऊया काहीतरी सकाळ आता नाश्ता घेऊया आणि घरी जाऊया. ऊन किती लागते बघा, असं वातावरण आहे. चला, झोप पण पूर्ण नाही झाली आहे. तर आता दुपारचं आज जेवण केलं ना, तर आज काय काम नाही घरी. आपलं घर थोडं स्वच्छ करून झालेलं आहे. तर आता हे थोडंसं घेऊ आणि संध्याकाळचं आज दुपारचं जेवण आजीकडेच आहे. साधं आपलं पद्धत मस्तपैकी, कारण का गाडी चालून थकलो होतं म्हणून आजी बोलली घरी ते बनवते. आणि संध्याकाळचं आपलं हे मावरा घेतलेलं आहे. चला आता निघूया, नाश्ता घेऊ आणि घरी जाऊया. हॅलो, मस्त गरम गरम बटाटे वडे आहेत. आणि नेहमीप्रमाणे आपण सकाळी आज पहिला दिवस आहे तर गरम गरम बटाटे वडे घेतलेत. सुकी चटणी, हां, आणि थोडा साईडला ठेचा, मिरचीचा ठेचा असेल ना. किती झाले? वातावरण आहे आपल्या केळशी बाजारामध्ये. इकडे मच्छी मार्केट आहे. मच्छी मार्केटची आहे ना. आता आपण आलो आहे, मस्त आपली सायकल घेतली झालं आणि घरी जाऊया. आजचं इकडेच. मग आता दुपारचं जेवण करून आराम. हो, आज आई पप्पा आलो आहे आणि मी आलो आहे. भाऊ येईल आता 2 दिवसांनी. हो, दापोली गाडी गेली बाजारात. असंच असतं, एक गाडी इथे प्रॉब्लेम होतो ना, तर दुसऱ्या गाडीचा प्रॉब्लेम होतो. सगळं निघून गेली गाडी, रस्ता मोकळा झाला. पोचलो घरी. सायकलवरनं 5 मिनटात लागले. तर आत्ता 11:30 झालेत. 11:30च्या दरम्यान खूप ऊन येतं आहे. गावच्या ठिकाणी ऊन जास्त आहे. बरंच आता आपल्याला काम आहे. ही जागा पूर्ण मोकळी करायची, तर त्या हिशोबाने ते आता राहिलेलं आहे. पाण्याचं पाईप पण नवीन आलेलं आहे. तर अशा हिशोबाने आता आपलं तो नळ बंद होईल आणि प्रत्येक घरात पाण्याचं पाईप कनेक्शन हा येणार. हे आपलं घर आहे. हे पूर्ण मॅट आता चेंज होणार, कलरिंग होईल. तर अशा प्रकारे आपलं आत्ता बघा, आता मी आलो आहे ना, तर हे 4-5 दिवसामध्ये हे काम चालू करायचं. ह्याला मॅट वेगळी एकदम चेंज होईल. मग अशा प्रकारे बाकीचं साईड्स आहे आणि भरपूर काम आहेत. तर मग करू कामं. मला ते दीक्षिताने निरोप पाठवला आहे तुमच्यासाठी. हे काय हे जे आता का मसाला बनवणार की सुका? पोरगी यायचं होतं तिला, मग ती बोलली जरा काम आहे घरी. तर बोललो 4-5 दिवसांनी ती येईल. ती दुसऱ्या गाडीत भाऊ घेऊन येईल. मग वहिनी सोबत येणार आहेत ना. तसं ते निरोप पाठवलं होतं. आई तुम्हाला निरोप होतं बायकोच्या माझ्या कोकमाचं. हां हां, तर ते मला त्याचं हिशोब माझ्याकडे देऊन ठेवलं आहे बायकोनी. खर्च करू नका बोलले पैसे. मला थोडे झाले तर खर्च, आता काय ठीक आहे ना बोललो. दिलेत तिने विश्वासाने. बोललो मग विश्वास तर ठेवा लागेल आता. तर त्या 30 तारखेला जाणार आहे मुंबईला, 30ला. तर त्या हिशोबाने मला कोकम तयार करून दे. आणि रडवी बरी आहे ना? रडवी हो, आता काय बाबा मस्ती करते खूप. इकडे आमच्याकडे आली की चांगली राहते. हां, ती येणार आहे. तिला बोललो, सांगितलं मी हे करून. हे इथे जागा आहे पाठी अशा प्रकारचं. हे आता मस्तपैकी चिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे आणि आपली गाडी इकडे लावली आता आहे ना. मस्त झाडाकडे लावले आहे. वादलवाला काय आता आहे नाही सध्या. दादा, मला वाटलं मुंबईला गेलास का तू? इकडेच आहे ना. हे मस्त केलं चिऱ्याचं बांधकाम सर्व. म्हणजे हे ग्रामपंचायतकडून की हे मालकाने केले ते. कुठल्या? अंजरलेकर. मग हे आहे बांधकाम. हे बांधकाम हे अंजरलेकर यांनी केले. अच्छा, हे साईडचं.
पण छान केलं वाटलं एकदम. आता जास्त कचरा कोण टाकणार नाही तसं हिशोबाने, पण मस्त होईल. साईडला पण असा आला असता तर मस्त झाला असं ना. दोन्ही बाजूला येणार नाही, दोन्ही पण साईड नाही. आहे ना. आणि काय तुझं कसं चाललं आहे कामाचं? बरेच घरं बांधून झाली हा. ऊन खूप आहे पण गावी. हे असं आपलं एवढं जवळ आहे, सर्व लाईनीत आहेत एकदम घर. हे बघा कोकमाची तयारी. आता किती दिवस राहिलेत अजून? आई किती दिवस राहिलेत? कशाला? हे कोकम म्हणजे तयार होण्यासाठी ऊन आता आहे, नंतर पाऊस चालू झाल्यानंतर काय तेव्हा किती मस्त कोकणातलं हे स्वर्ग. म्हणजे कोकण कशाला म्हणतात ते तुम्ही इथे आल्यावरतीच ह्याचा आजमावू शकता. हां, म्हणून मुंबईकरांनी कोकणात आल्याशिवाय त्याला माहिती नाही पडत की बाबा. मामा बरं आहेस ना? सकाळी आई बाबा मी आलो आहे, शैलू येईल 2-4 दिवसांनी. मामा उद्या बसणार आहेत. आज बसले 11च्या गाडीत, संध्याकाळी येतो. हां आहेस ना? चला घरी जरा आटकू काम. चल मी जरा घरी आहे आता. ते म्हणजे जरा फिश आणले आहे, बघू. हे असं असं प्रकार आहे आपला. हे बघा चला घरी जाऊ. हे बाबा झोपलेत, मी पण मस्त गादी टाकून झोपलो होतो. तर आई हे काय करते? कुठे आहे का? लाईट बंद आहे. हे हे वडापाव आणलं. हा तेल काय आता सकाळ सकाळ काय हे अशी सर्व भांडी अजून पाण्यातून काढायला पाहिजेत. पाणीची 2-3 आणायला पाहिजेत तिथून. वारा मस्त येते पाठीमधून. चला आपण जरा आता कामाला लागू. हो चला. गावी आल्यावरती खूप नाश्ता बिष्टा बनवण्यापेक्षा सकाळचं एक मस्तपैकी वडापाव आणला, झालं नाश्ता. तर हे आपलं असं शेणाचं सर्व सारवण काढायचे, शेण सारवायचे अजून. तर आता सकाळचं आपल्या इथे नेहरी बोलतात. तर जास्त करून मला सकाळी आपल्या भाताचं किमाट तांदळाचे असतात, गावचे तांदूळ असतात, त्याचे किमाट बनवल्यावर खूप छान वाटतं, ते मजा येते. तर आता आलो आहे ते आपण 15 दिवसात किती काय मजा करू शकतो, कुठे फिरू शकतो ते आपण पुढे पुढे करूया एन्जॉय. चला आता थोडं नंतर बघू बाहेर. शुभ दुपार होऊन गेली, म्हणजे संध्याकाळ व्हायला आली. झोपलो होतो चांगलं. हे बघा इथे आलो आता मामाच्या वाडीमध्ये. मस्तपैकी केळीची झाडं लावलेत, चांगली एकदम मस्त केळीची झाडं झालेत. पूर्ण बगीचा आहे केळीचा. बरेच समोरून दाखवतो तुम्हाला. हे बघा नारळाची पण झाडं लावलेत. केळीची झाडं अशी आहेत, मस्तपैकी केले आलेले आहेत. आता थोडी थोडी इलायची केली आहेत, सर्व एकदम भारी भारी आलेत. मुंबईला आणायला भेटतीलच तिथपर्यंत. आणि ही आपली गावची अशी विहीर आहे. पाणी आता काळा झालेलं आहे, पावसामध्ये आता चांगलं होऊन जाईल. असे एकदम मस्तपैकी नारळाची झाडं जवळपास आहेत, एकदम बरेच आहेत. पण पुढे जाऊया आता, ते दाखवतो तुम्हाला. हे सर्व वाडी आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व झाडं कापणार. आणि झाडं कापून झाल्याच्या नंतर व्यवस्थित हे तिन्ही प्लॉट एकदम मोकळे करून सर्व प्रकारची झाडं जी आहेत, जी चांगली झाडं आहेत ती ठेवणार आणि केळीची झाडं करून मोकळी करू.
इथेच हे व्हिडिओ आता मी संपवतो आहे. आपण भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये. म्हणजे गावी मी काय काय केलं, काय काय बरेच व्हिडिओ काढता कामं असल्यामुळे येणार नाहीत. तर जे काय आपण काढण्याचा प्रयत्न करतो ते आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न असेल. तर मग मस्त केल्याची झाडं आलेत, केले आलेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.